काल नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपण पाहिले असेल महायुतीला भरघोस यश असं प्राप्त झालेलं आहे। पहिल्यांदा कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांनी जे काही प्रयत्न केले, मग त्यात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांनी महाराष्ट्रभर पिंजून ज्या सभा घेतल्या त्याचा हा परिणाम आहे। आमच्याबद्दल बोलायचं झालंच तर एकनाथ शिंदे साहेबांनी जवळपास 55 सभा, रेकॉर्ड ब्रेक सभा या महाराष्ट्रात मध्ये घेतल्या। आमचा स्ट्राईक रेट जर पाहिला तर हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट तुम्हाला पाहायला मिळेल। 132 जागा लढवल्या आणि 61 जागा जिंकल्या। आणि त्यामुळे भाजपने निश्चितच जास्त जागा लढवल्या, जास्त त्यांचे नगराध्यक्ष आले, परंतु आम्ही सुद्धा त्याच गतीने पुढे गेलेलो आहोत। ज्यांना कधी काळी असं वाटायचं की शिवसेनाचं उमेदवार निवडून येतील की नाही किंवा यांना पराभवाला समोर जावं लागेल, त्यांना दिलेला हा झटका आहे। म्हणून काल शिंदे साहेबांचं सर्वच लोकांनी अभिनंदन तर केलंच, परंतु शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत आमची शिवसेना पोहोचू शकलो, हा त्यांना अभिमान त्यांनी व्यक्त सुद्धा केलेला आहे। म्हणून मतदारांनी दिलेल्या कौलाचं आम्ही स्वागत करतो, त्यांचा आभार मानतो। कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य जनतेला काम करणाऱ्या माणसाची निवड करणं यामुळे सोपं झालं। निश्चितच हा महायुतीचा विजय हा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, यावर परिणाम करून जाणार आहे। उद्धव ठाकरेंचा पक्ष पूर्णतः साफ झाला। मराठवाड्यात फक्त एक जागा आली आहे, ती पुनर्रचना। मराठवाड्यात एक आली, महाराष्ट्रामध्ये सगळे मिळून 9 जागा काहीतरी आलेल्या आहेत। घरात बसून पक्ष चालवता येत नाही, आणि त्याही जागा ज्या आलेल्या आहेत त्या जागा तेथील कार्यकर्त्याच्या स्वतःच्या ताकदीवर आलेल्या आहेत। यांची कुठेही त्या सुद्धा भागामध्ये कुठेही सभा झाली नाही किंवा नेता सुद्धा गेले नाही। यांच्या नेत्याला एक सवय पडलेली, प्रेस घेतली, काहीतरी स्टेटमेंट दिलं, त्यांना वाटतं सर्व आलबेल आहे। आणि आजही त्यांच्या त्या स्टेटमेंटमुळं त्यांना समाधान वाटतं। आम्ही किती चांगलं बोललो, आम्ही कसं टीका केली, आम्ही कसं टोमणे मारले, ह्याच सगळ्या कल्पनेमध्ये किंवा या सगळ्या धुंदीमध्ये त्यांनी त्यांचा पक्ष हा आता रसातळाला नेलेला आहे। जे निवडून आलेले आहेत 8-9, ते सुद्धा त्यांचे जर त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला यांच्याबरोबर राहायचं नाहीये। ही दुर्दैवी परिस्थिती यांच्या फक्त तोंडामुळं, यांच्या नाकर्तेपणामुळं आणि घरात बसून केलेल्या राजकारणामुळे झालेली। एक तुम्ही म्हणताय महायुती आणि सगळं एकत्र लढले, जिंकले। एक संभाजीनगरचं विधान आहे अब्दुल सत्तार यांचं, ते म्हणतात रावसाहेबांना भोकरदनमध्ये तर पाडलं, पण कन्नडमध्येही आमचा रोल होता, फुलंब्रीमध्येही आमचा रोल होता, खुलताबादमध्येही आमचा रोल होता। या चारही ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे। हे बघ, आता ह्या निवडणुका ज्या होत्या सर्वांनी एकमेकाच्या विरोधात लढवल्या होत्या, हे तुम्हाला मान्य करावं लागेल। आम्ही महायुती म्हणून ते लढलो नव्हतो। शिवसेना वर्सेस भाजप हा लढत अनेक ठिकाणी झाली। तुम्ही वैजापूरचं उदाहरण घ्या, तुम्ही गंगापूरचं उदाहरण घ्या, तुम्ही पैठणचं उदाहरण घ्या। या सगळ्या लढती ज्या आहेत युती न झाल्यामुळे झालेली लढती आहेत त्या, आणि म्हणून एकमेकाच्या विरोधात असताना एकमेकाला पाडणं हे साहजिक आलं। म्हणून काही ठिकाणी पराभव सुद्धा आम्हाला पत्करावा लागला, भाजपला सुद्धा पत्करावा लागला। आमच्या उमेदवाराला पळवापळी केली होती ना, आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार होता, त्याला पळून घेऊन गेले होते। मग त्याला पळून घेऊन जाऊन त्याचा फॉर्म विड्रॉ करण्यापर्यंत मजल गेली होती। हे लोकांना आवडलेलं नाही, ते त्यांनी मतदानामध्ये दाखवून दिलं। मुंबईमध्ये आता महायुतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे राज्यासाठी, पण भाजप 150+ जागांवर ठाम आहे। कसं होईल? अवघ्या 1-2 दिवसामध्ये महायुतीची चर्चा पूर्ण होईल। या महायुतीच्या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे प्रामुख्याने सहभागी झालेले असतात।
म्हणून चर्चा तर 150वर वाढलाय, कितीवर वाढलाय याबद्दल भाष्य करणे योग्य नाही. हे सर्व नेते एकत्रित बसून निर्णय घेतील आणि त्याची घोषणा मला वाटतं 1-2 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे. संजय राऊतांनी असं सांगितलं जाते. आता संजय राऊत ठीक आहे. भाजपने ते सांगितलंय की बीएमसी तयारी सुरू आहे, एकत्र लढलं पाहिजे आणि 2 दिवसात अंतिम केलं जाईल. एकत्र लढणं हाच एकमेव पर्याय आहे. एकमेकाची ताकद एकमेकाच्या विरोधात वापरण्याऐवजी एकमेकांनी जर एकत्रितपणे ताकद वापरली तर सगळ्या ठिकाणी, महानगरपालिकेच्या सगळ्या ठिकाणी महायुती ही विजय होईल आणि जनतेला सुद्धा हेच पाहिजे. जनतेचा कौल महायुतीकडे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याची ताकद त्याची ताकद हे करत जर आपण बसलो तर त्याचा आता काही ठिकाणी जो काय फटका बसला तसा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण भाजप 150+ जागा लढवण्यावर ठाम आहे. हे पण आहे, हा पणच बाजूला करण्यासाठी महायुतीचे नेते बसतील. दुसरीकडे केडीएमसी मध्ये भाजप एकट्याने लढण्याची शक्यता वर्तवली जाते. असं काही होणार नाही असे चिन्ह मला तरी दिसत नाहीत. जेव्हा दोन्ही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं की आपण महायुतीत लढू, तर मला वाटतं त्याच पद्धतीने ते लढतील. कोणीही अतिताईपणा करणार नाही याची काळजी हे वरिष्ठ नेते घेतील. काल डोंबिवलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ते संकेत दिलेले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पक्षाचा निर्णय घेतील. पण वाद होणार नाही, वाद टाळावा यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत. बरं, आता युबीटी आणि मनसे या दोघांची युती उद्या जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेपुरती उबाठा, मामू आणि मनसे यांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यांच्याबरोबर काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी हे राहणार नाही हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणून यामध्ये नवीन काही चमत्कार घडतो असं समजण्याचं काही कारण नाही आहे. तरी राजसाहेब ज्या ज्या गोष्टीवर अडलेले आहेत त्याच्यातून आणखी तोडगा निघालेला नाही. ज्या वरळी डोम मध्ये एकत्र आले होते दोन भाऊ, तिथूनच या युतीची आणि जागा वाटपाची घोषणा होणार आहे. आनंद आहे. जागा वाटपाची घोषणा करा, युती करा, त्याला आमचा काही विरोध असण्याचं काही कारण नाही किंवा त्याच्यावर भाष्य करायची काही आवश्यकता पण नाही. आता जनताच काही दिवसातच तुम्हाला ठरवेल की या मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार आहे. परंतु निश्चित आम्हाला खात्री आहे की महायुतीचा भगवा झेंडा या मुंबई महानगरपालिकेवर असेल. संजय राऊत म्हणाले की कालचा निकाल हा महाराष्ट्राचा कसा लागला हे जनतेला माहीत आहे. कोट्यवधी पैसे कसे दिले गेले, या निवडणुकीमध्ये कशी एकमेकांची झोपली, तिघांनी पैशाची प्रचंड उधळपट्टी केली. एकदा पराभव झाला ना तो मान्य करायला पाहिजे. दरवेळेला हे लोक ना कधी ईव्हीएम मशीन, कधी पैसा, कधी दादागिरी असे सगळे शब्द वापरतात. मला एक सांगा, तुम्ही तुमच्यातल्या कोण असे 4 नेत्याची नावं सांगा ज्यांनी ह्या महाराष्ट्रभर जाऊन कुठं प्रचार केलाय. घरात बसून राजकारण चालतं का? निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या जीवावर जेव्हा तुम्ही लढता त्या टायमाला कार्यकर्त्याला साथ देणं तुमचं काम आहे की नाही आहे. मग त्याच्यात पैशाचा व्यवहार झाला, असं झालं, ही सर्व कारणं बोगस आहेत. म्हणजे जनतेने दिलेला कौल आजही तुम्ही मान्य करायला तयार नाही, तो जनतेचा अपमान आहे. म्हणून तुम्ही आताही जे झोपेचं सोंग घेऊन तुम्ही झोपलात ना, तर डोळे उघडा आणि वस्तुस्थिती पहा की नेमकं आता काय घडतंय. तुम्हाला जनतेने साफपणे नाकारलेलं आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये अवघ्या 9 जागावर तुम्हाला समाधान मानावं लागतंय, हे तुमचं दुर्दैव आहे. त्यावरच असं म्हणाले की आमचं चोरलेलं चिन्ह जरा बाजूला ठेवा, मग कळेल असली कोण आणि नकली कोण. हे सगळे आता गप्पा झालेले आहेत. लोक याला कंटाळलेले आहेत. चोरलेले चिन्ह, चोरलेले बाळासाहेब, चोरलेले शिवसेना, काय काय बोलायचं ते सगळं बोलून झालेलं आहे. इमोशनली बोलून झालंय, हेही बोलून झालंय. परंतु पराभव हा पराभव असतो हे ते मान्य करायला तयार नाहीत. आणि लोकांनी सुद्धा जे उबाठाने केलं त्याचा त्यांना धडा शिकवलेला आहे. शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो, त्याला लोकांनी पसंती दिलेली आहे. एकनाथ शिंदे अख्खा महाराष्ट्र बिंजून काढतो आणि स्वतःचे 61
नगराध्यक्ष निवडून आणतो. ही ताकद जी निर्माण झाली ती शिवसेनेमुळे आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे. ते असेही म्हणाले की निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना जिंकवलंय. त्यांच्या बोलण्याला आता लोक सिरियसली घेत नाहीत आणि आम्ही पण त्यांना सिरियस घेत नाही. पण आणखी एक विषय त्यांनी फार गंभीरपणे मांडला. खरं पात्र तर यामागे रहमान डकेत आहे. यांना आता डायलॉग मारू द्या. हे डायलॉग मारले ना तेवढेच उभाटाचे नेते उद्धव ठाकरे खुश होतात. त्यांना वाटतं की नाही आपली बाजू यांनी चांगली मांडली आणि ह्या सगळ्या स्वतःच्या मनातल्या मनात खुश होऊन ते आनंद साजरा करत असतात. त्यामुळं आता नाही होऊ शकत त्यांचं काही, कोणताही चान्स नाही यांना. तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या होत्या आणि त्यामुळं तिथं भाजप 4थ्या नंबरवर गेला असा दावा संजय राऊतांनी केला. ते विद्वान आहे तर त्या विद्वानावर आता या आरोपावर बोलणं उचित नाही आहे. पराभव मान्य करणं हे त्यांच्या रक्तात नाही. परंतु एक दिवस असेल की त्यांच्या दुकानाला लॉक लागलेलं असेल आणि त्या दिवशी त्यांचे डोळे उघडतील. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत. जागा वाटपासंदर्भात चर्चा देखील होती असं बोललं जातं. संजय राऊत आता सर्व पक्षाचे प्रमुखच झालेले आहेत. ते ज्या राजसाहेबाच्या विरोधात ते बोंबा मारायचे त्यांच्या भेटीला गेलेले आहेत. राजसाहेब आहे, त्यांना राजसाहेबाला सुद्धा माहिती की हा माणूस कसा आहे म्हणून तेही त्या पद्धतीने इजिली घेतील. राजसाहेब च्या उंचीचा संजय राऊत नाही आहे म्हणून त्यांच्याबरोबर काय बोलणी होईल हे तुम्हाला त्यांच्या भेटीच्या नंतरच कळेल. तुम्हाला असं वाटतं की ही जे कुठेतरी त्यांच्या दोघांचं एकत्र येण्याचं असेल त्यांच्या भेटीमुळे जे कुठेतरी दूर होईल का संजय राऊत अडथळा असेल? संजय राऊत हा विषय त्यांच्याकडे नाहीच आहे. संजय राऊत ते लोक मानत पण नाहीत. राजसाहेब तर मुळात मानत नाहीत. आता हे जाणं येणं चालत राहतं पण त्याला ते सिरियस घेत नाहीत. काय राजसाहेबांना उद्धवसाहेब काय एकमेकाशी बोलू शकत नाही का? आता 100 वेळा हे तिकडून ते इकडे जाता येत असतात म्हणून संजय राऊत काहीतरी मोठा दुवा आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही. मुंबईचा महापौर कोण होईल यावर सट्टा लावला गेला. सट्टा लावला गेला. तुमच्या बाजूने कितीचा लागला आमच्या बाजूने कितीचा लागला ते याकडे सांगून द्या लोकांना. आता पर्सेंटेज बसून हटलेत ते आता सट्ट्यावर आलेले आहेत आणि त्यांचा हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो बट्ट्याबोळ होणार आहे त्यामुळे यांच्यावर मला वाटतं पैजा कमी लागले असतील. इथल्या स्थानिक मुद्द्यावर आता तुमच्याकडे जबाबदारी आहे. आज बैठक सुद्धा असणार आहे. आज तोडगा निघेल काय? तुमचं काय काही ठरलंय का किंवा एवढ्या जागांसंदर्भात आपण मागणी करणार आहोत? मंत्री अतुल सावे आणि मी गेल्या बैठकीमध्ये आमचे जे दोन्ही पक्षाचे नेते किंवा पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्याला सांगितलंय आज 22 तारीख आहे. फायनल आज बैठक होऊन त्याच्यात तोडगा काढला पाहिजे असं अतुल सावेंचंही म्हणणं आहे, माझंही. युती करण्यामध्ये आमचा दोघांचाही कल आहे परंतु ज्या वाटाघाटी थांबल्यात त्या मला वाटतं आज पूर्ण होतील आणि सन्मानजनक दोघंही पक्षाच्या जागा हे वाटल्या जातील असा आम्हाला विश्वास वाटतो. आज तुमचा आत्मविश्वास पण वाढलेला आहे कारण तुम्ही सर्वाधिक 55 जागा आणि 2 नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत आणि तुलनेनं भाजप केवळ 37 नगरसेवक निवडून आणलेत आणि एक आता मोठा भाऊ तुम्ही झाले. संभाजीनगर हे मुळामध्ये शिवसेनेचं आहे. दरवेळेला शिवसेनेच्या बाजूने संभाजीनगरच्या जनतेने कल दिलेला आहे. शिवसेनेकडे असण्याचे कारण अनेक आहेत आणि म्हणून हा जनतेचा कौल हे सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. आमचे 6 आमदार आहेत, ते खासदार आहेत, आता 2 नगराध्यक्षही त्यात ॲड झालेत, नगरसेवकही ॲड झालेत. तरी आम्ही ताकदीने मोठे जरी असलो तरी आम्ही त्याचं भांडवल करायच्या मनस्थितीत नाही आहे. आम्हाला आजही वाटतं की या संभाजीनगरसाठी हिंदुत्वादी सर्व विचाराचे लोक एकत्रित आले पाहिजेत. म्हणून आम्ही वारंवार सांगतोय भाजपलाही की भाजपची सेनेची युती या ठिकाणी झाली पाहिजे. त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतोय, स्वतः बोलतोय आणि त्याचा रिझल्ट आज यावा अशी अपेक्षा आहे. तुम्ही आता म्हणाले की ताकदीने आम्ही मोठे आहोत म्हणजे भांडवल करताय ते महानगरपालिकेत तुम्हीच मोठे आहात. हे बघ ते जनता ठरवेल ना. एकदा निवडणूक लागली त्याच्यानंतर किती सीटी निवडून येणार हे कोणता भविष्यवाला सांगणार नाही पण जनता ठरवेल. जनतेच्या हातात असतं आणि जनते ज्या पद्धतीने आशीर्वाद देतील त्याला आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. एक इंटरेस्टिंग विधान आहे गडकरींचं, कोणालाही दारू पाजू नका, इलेक्शन मॅनेज करू नका, विकासाच्या नावावर मतं मागा आणि जिंका. कसं घ्यायचं ते विधान? मॅनेजही करू नका, दारू पाजू नका आणि पुढचंही करू नका.
गडकरींचे विधान हे नेहमी सकारात्मक, समाजासाठी संदेश देणारे असतात. त्यांनी मागे एकदा सांगितलं होतं की कोणतंही बॅनर मी निवडणुकीच्या काळात लावणार नाही. याच पद्धतीने जर निवडणुका झाल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे, तर मला वाटतं लढाईमध्ये या निवडणुकीच्या भांडणं कमी होतील आणि हे काही दारूचा, पैशाचा, याचा ज्या ज्या ठिकाणी वापर होतोय त्यांनी जर याचा बोध घेतला तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय सुद्धा मिळेल. इलेक्शन मॅनेज करू नका याचा अर्थ काय हो? इलेक्शन मॅनेज नसतं होत. इलेक्शनमध्ये कार्यकर्ता जो काही अपोजिट असतात एकमेकाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात आणि हे सर्वीकडे चालतं. इलेक्शन मॅनेज होत नाही. उमेदवार किंवा अपोजिटवाला हे मॅनेज करण्याचे प्रकार हे घडत नाही असतलं काही नाही, असा माझा दावाही नाही. होतात, असे मॅनेजही होतात आणि त्याच्यामुळे इलेक्शन सोपं करण्याची पद्धत जी काय उमेदवार वाटते तो तसं अंमलातही आणतो. ई केवायसी न करणाऱ्या बहिणी अपात्र करा होणार असं आता जवळपास तुमचं ठरलेलं आहे सरकारचं. हे करणं गरजेचंच आहे. ई केवायसी केल्याशिवाय त्याचा जे काही चुकीचे लाभार्थी असतील तर त्यांना त्याचा लाभ मिळवणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि जे खरोखर गरजेचे आहेत त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे हेही त्याच्या मागचं धोरण आहे. लवासा गैरव्यवहार प्रकरणी अखेर शरद पवार, अजित पवार सगळ्यांना दिलासा मिळालेला आहे. त्याबद्दल आता कायदेशीर जे काही प्रक्रिया चालू आहे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मोहन भागवत यांचं एक वक्तव्य आहे, भारतासाठी हा एकच देश आहे, लिव्हिंग मध्ये राहणारे जबाबदारी पार पाडत नाही. कुठे विवाह संस्थे संदर्भात त्यांचं बोलणं होतं. मोहन भागवतांचं देशाच्या संस्कृतीबद्दल असलेल्या स्वाभिमानाबद्दल केलेलं त्यांनी एक वक्तव्य. हिंदू राष्ट्र भारत सोडला तर एक नेपाळ जगाच्या पाठीवर एक आहे आणि या ठिकाणी ही संस्कृती किंवा हा संस्कार जर आपण सोडला तर निश्चित आपल्या देशाचा सुद्धा ऱ्हास होऊ शकतो हे सूचक इशारा त्यांनी त्या माध्यमातून दिलेला आहे. म्हणून एकसंघ राहण्यासाठी ही लिव्हिंग रिलेशनशिप जी आहे ही घातक आहे असं त्यांचं कदाचित म्हणण्याचा अर्थ असावा. अजित पवार यांनी सतेज पाटलांना फोन केला आणि पुण्यामध्ये आपण एकत्र येऊ अशा पद्धतीचं ठरवते. मग आता काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस आणि अजित पवार हे पुण्यात एकत्र येतात, महायुतीचा नियम तोडून. काय काय घडेल हे 2-4 दिवसामध्ये आपल्याला कळेल. कोण कोणाबरोबर जात आहे, कशी युती होते. परंतु अशा आघाड्या टिकत नसतात. जे युतीमधले पक्ष आहेत तेच एखाद्या वेळेला विचाराने एकत्र आल्यामुळं निवडणूक चांगल्या प्रकारे लढू शकतात. जसं महायुतीमध्ये शिवसेना, भाजप ही 30 वर्षापूर्वी एकत्र आहे आणि ते असा कधीही विचार करत नाही की याच्याबरोबर जायचं का त्याच्याबरोबर जायचं. म्हणून मला वाटतं निवडणुकीमध्ये शक्यतो जे महायुतीमध्ये घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्रपणे निवडणुका लढल्या पाहिजेत. राष्ट्रवादी पण आहे ना तुमच्या महायुतीमध्ये, राष्ट्रवादी पण मी आहे. तेच सांगितलं की महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्रितपणे निवडणुका लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे. माणिकराव कोकाटे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार. त्याचा काय विषय आहे. सर, मविया के जो पक्ष है वो सब मिलके भी 50 का आंकड़ा पार नहीं कर पाए करके नतीजों में, उसके ऊपर आप क्या कहें? देखिए, मविया जो आघाड़ी है ये अभी बिखरी हुई आघाड़ी है. कहीं एक जगह पे वो काम करती नहीं. उनमें के जो उबाठा गट के जो नेता है वो कहीं इलेक्शन में घूमे भी नहीं, कहीं उन्होंने प्रचार दौरे भी नहीं किए. जो होगा भगवान भरोसे होगा, इस तरीके से इलेक्शन नहीं लड़ी जाती. कांग्रेस उनके साथ में नहीं थी, शरद पवार जी उनके साथ में नहीं थे, सब अलग अलग लड़ रहे थे और नतीजा उनका ये हुआ कि एक साथ नहीं रहने की वजह से आज वो 50 का आंकड़ा भी पार नहीं कर पाए. यही हालत उनकी महानगर पालिका में होगी. महानगर पालिका में इनकी युति नहीं होगी और हम शिवसेना, भाजप एक साथ, एक संघ बल्कि निवडणूक लड़ेंगे और हमारा हर जगह पे विजय हमारा ये निश्चित है.